30 वर्षे जुन्या पाण्याच्या टाकीत मानवी कवटी सांगाडा। वसई पश्चिमेतील माणिकपूर परिसरातील नवापाडा येथे 30 वर्षे जुन्या चाळीच्या इमारतीवरील पाण्याच्या टाकीत मानवी कवटी व सांगाडा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। ही घटना अंधश्रद्धा अथवा भानामतीचा प्रकार की अनेक वर्षांपूर्वी घडलेली एखादी हत्या याचा तपास माणिकपूर पोलिसांकडून सुरू असून प्रकरणाला गंभीर गुन्हेगारी वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे। नवापाडा येथील बारकुल्या नावाची ही 2 मजली चाळ सुमारे 3 दशकांपूर्वी बांधण्यात आली असून इमारतीवरील पाण्याची टाकी अनेक वर्षांपासून वापरात नव्हती। नुकतेच चाळीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना मजुरांनी टाकीच्या भागातील स्लॅब तोडला। त्यावेळी टाकीच्या आत मानवी कवटी व हाडांचे अवशेष आढळून आले। हा प्रकार लक्षात येताच मजुरांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली। माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून मानवी अवशेष ताब्यात घेऊन ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। तपासादरम्यान टाकीत आणखी काही हाडांचे अवशेष आढळून आल्याने मृतदेह तेथे मुद्दाम लपवण्यात आल्याचा संशय अधिक गडद झाला आहे। हे अवशेष पुरुषाचे की महिलेचे, मृत्यू किती वर्षांपूर्वी झाला, तसेच मृत्यू नैसर्गिक, अपघाती की घातपाती आहे याबाबतचा निर्णय फॉरेन्सिक अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे। दरम्यान पोलिसांकडून सर्व शक्यता गृहीत धरून तपास केला जात असून चाळीतील जुन्या रहिवाशांची चौकशीही सुरू करण्यात आली आहे। विशेष म्हणजे याच बारकुल्या चाळीत 2 वर्षांपूर्वी गॅस लिकेजमुळे जीवितहानीची घटना घडली होती। त्यानंतर आता पुन्हा मानवी अवशेष आढळल्याने या इमारतीभोवती संशयाचे सावट पसरले आहे। या गूढ प्रकरणाचा छडा लावणे हे माणिकपूर पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार असून फॉरेन्सिक अहवालानंतरच या रहस्यमय घटनेवरून पडदा उठण्याची शक्यता आहे। ही माणिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही बारकुल्या चाळ आहे। या ठिकाणी एक 3 मजली बिल्डिंग आहे। त्याच्यामध्ये 30 वर्षापासून बांधलेली ही इमारत आहे। त्या ठिकाणी पाण्याची टाकी 30 वर्षापासून बंदच असते आणि त्या ठिकाणी मजदूर ते तोडत होते। त्यावेळेला वरचा स्लॅब तोडल्यानंतर त्यांच्या खाली लक्षात आलं की एक सापळा आणि कवटी आहे। तर त्याच्या अनुषंगानं आम्हाला पोलीस स्टेशन माणिकपूर यांना माहिती मिळतात आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मॅडम या ठिकाणी आले, त्यांचा सर्व स्टाफ आलेला आहे। आम्ही देखील या ठिकाणी आलोय आणि त्याच्यामध्ये पुढील आम्ही फॉरेन्सिकला देखील या ठिकाणी बोलवलेलं आहे। पुढील तपास चालू आहे। आता प्रथमदृष्ट्या जे फोटोमधून दिसून आलेलं आहे त्या ठिकाणी एक कवटीचं दृश्य दिसत आहे। त्याशिवाय काही हाडं वगैरे दिसून येत आहे। त्याला उजेडामध्ये सर्व पाहणी केल्यानंतर आणि चौकशी केल्यानंतरच सर्व बाबी त्या ठिकाणी उघडकीस येतील। धन्यवाद। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।